नमस्ते मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत सन 2026 हे वर्ष आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. यावर्षी अधिक मास येत असल्यामुळे हे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे असेल. हा काळ 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत असणार आहे. यालाच आपण मलमास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. मित्रांनो, हा पूर्ण महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित असून या काळात केलेली भक्ती वाया जात नाही, तर तिचं फळ आपल्याला 100 पटीने जास्त मिळते. आता हा महिना येतो कसा? तर सोप्या भाषेत सांगायचं तर चंद्र आणि सूर्याच्या वर्षात मेळ घालण्यासाठी दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना येतो. जेव्हा एकाच नावाचे 2 महिने येतात तेव्हा पहिल्या महिन्याला आपण अधिक मास म्हणतो आणि दुसऱ्याला शुद्ध मास. म्हणूनच हा काळ भक्तीसाठी अत्यंत विशेष मानला जातो. आपल्या आयुष्यातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी या महिन्यामध्ये काही नियम पाळणे आवश्यक आहेत. अधिक मासातील पाळावयाचे सर्व महत्त्वाचे नियम. नंबर 1, विष्णू मंत्राचा जप. या पवित्र महिन्यात श्रीहरींच्या उपासनेला सर्वाधिक महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. शक्य असल्यास दररोज तुळशीची माळ हातात घेऊन 108 वेळा जप करावा. यामुळे घरातील वास्तुदोषही हळूहळू कमी होऊ लागतो. नंबर 2, दान आणि गोसेवा. या महिन्यात केलेले दान, जप आणि तप अत्यंत पुण्यकारक मानले जाते. विशेषतः रामायण किंवा भगवद्गीता यांसारख्या पवित्र ग्रंथांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. तसेच गोमातेची सेवा या महिन्यात आवर्जून करावी. गाईला हिरवा चारा किंवा गुळपोळी खायला दिल्याने सर्व देवांचे आशीर्वाद एकाच वेळी लाभतात. नंबर 3, वस्त्र आणि दीपदान. वस्त्रदान आणि दीपदान केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. विशेषतः अनंताचे दान आणि कास्याच्या भांड्यात मालपुवा ठेवून दान दिल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. दीपदान करताना शक्यतो शुद्ध तुपाचा वापर करावा. यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते. नंबर 4, तीर्थक्षेत्र दर्शन आणि स्नान. पुरुषोत्तम महिन्यात जगन्नाथपुरी येथे जाणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तिथे जाणे शक्य नसेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे किंवा मंदिरात सेवा करावी. नदीवर स्नान करणे शक्य नसल्यास अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून हर हर गंगे म्हणून स्नान करावे. त्यानेही तीर्थस्नानाचेच पुण्य मिळते. नंबर 5, अखंड नंदादीप. पूर्ण महिनाभर घरामध्ये शालिग्राम मूर्तीसमोर किंवा भगवान विष्णूंच्या फोटोसमोर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवावा. यामुळे मागील जन्मातील पापांचे क्षालन होऊन घरात सुखसमृद्धी नांदते. हा दिवा लावताना वात कापसाची असावी आणि दिव्याची ज्योत ईशान्य दिशेला राहील याची काळजी घ्यावी, ज्यामुळे दैवी लहरी आकर्षित होतात. नंबर 6, ग्रंथ वाचन. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्य किंवा श्री महाभागवत वाचावे. हे शक्य नसल्यास दररोज भगवद्गीतेचा 14वा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग अर्थासह वाचावा. या अध्यायाचे पठण केल्याने मृत्यूभय नष्ट होते आणि मनुष्याची प्रगती विना अडथळा सुरू होते, असे शास्त्रात सांगितलेले आहे. नंबर 7, वर्ज्य कार्य म्हणजेच काय करू नये. अधिक मास हा केवळ ईश्वरी आणि भक्तीसाठी राखीव असतो. त्यामुळे या काळात विवाह, गृहप्रवेश, मुंज किंवा बारसे यासारखी नवीन मंगल कार्य केली जात नाहीत. शास्त्रानुसार या महिन्यात सुरू केलेल्या शुभ कार्याचे अपेक्षित फळ मिळत नाही. म्हणून हा काळ केवळ नामस्मरण आणि आत्मिक शांतीसाठी वापरला जातो. नंबर 8, वैयक्तिक नियम व संयम. या पवित्र महिन्यात आपली साधना खंडित होऊ नये म्हणून केस कापणे किंवा नखे कापणे याशिवाय शारीरिक संबंध अशा गोष्टी काही काळ वर्ज्य केल्या जातात, जेणेकरून आपले पूर्ण लक्ष भगवंताच्या नामस्मरणात राहील. नंबर 9, सात्विक आहार. या महिन्यात आहार शुद्ध असावा.
लसूण, कांदा आणि मांसाहार यांसारखे तामसिक पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. सात्विक आहारामुळे आपल्या मनातील विचार शुद्ध राहतात आणि पूजापाठ करताना एकाग्रता टिकून राहण्यास मोठी मदत होते. नंबर 10. जावयाचे पूजन. जावयाला विष्णू स्वरूप मानून प्रेमाने जेवू घालून म्हणजेच धोंडा जेवायला घालणं आणि 33 अनारशांचं वाण दिले जाते. कारण अनारशांमधील असंख्य छिद्रे हे घरातील संकटे आणि इडापिडा दूर होण्याचे प्रतीक मानले जातात. हे वाण देऊन आपण आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा असा आशीर्वाद श्री विष्णूंकडे मागून घेतो. नंबर 11. आईची ओटी भरणे. अधिक मासात लेकीने आपल्या आईची ओटी भरण्याची खूप जुनी परंपरा आहे. आईला लक्ष्मी स्वरूप मानून तिची खणा नारळाने ओटी भरली जाते. आई विधवा असेल तरीही तिची ओटी नक्कीच भरावी. अशा वेळी खणऐवजी तिला एखादी साडी किंवा तिला आवडणारी भेटवस्तू देऊन तिचे आशीर्वाद घ्यावेत. कारण आईचा आशीर्वाद हा कोणत्याही विधीपेक्षा मोठा असतो. नंबर 12. नवीन जोडवी बनवणे. या महिन्यात विवाहित महिला नवीन चांदीची जोडवी बनवतात आणि पायात घालतात. असे मानले जाते की या पवित्र काळात नवीन जोडवी घेतल्याने अखंड सौभाग्य लाभते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो. जोडवी ही केवळ दागिना नसून ते स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण आहे, जे या महिन्यात धारण करणे शुभ फलदायी ठरते. नंबर 13. नदीला किंवा विहिरीला वाण देणे. अनेक ठिकाणी या महिन्यात गंगेला किंवा जवळच्या नदीला, विहिरीला वाण देण्याची पद्धत आहे. यामध्ये 33 चिमट्या तांदूळ किंवा 33 फळे अर्पण केली जातात. जलदेवतेला अर्पण केलेले हे वाण तुमच्या आयुष्यातील पितृदोषांपासून मुक्ती मिळवून देते आणि घरात पाण्याचा साठा म्हणजेच भरभराट टिकून ठेवते. नंबर 14. 33 सुवासिनींचे पूजन. या महिन्यात 33 सुवासिनींना हळदी कुंकवासाठी बोलावून त्यांना फळे किंवा सौभाग्य वस्तू दान करण्याची पद्धत काही भागात प्रचलित आहे. यामुळे घरामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान होतो आणि देवी महालक्ष्मीची अखंड कृपा आपल्या परिवारावर राहते. नंबर 15. तांबूलदान. भगवान विष्णूंना तांबूल म्हणजेच पान सुपारी अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात 33 विड्यांची पाने आणि सुपारी दान केल्याने वाणी दोष दूर होतात आणि समृद्धी येते. विडा देताना देठ देवाकडे असावे, जेणेकरून आपली प्रार्थना देवापर्यंत लवकर पोहोचते अशी श्रद्धा आहे. नंबर 16. 33 दानाचे महत्त्व. या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. 33 अनारसे, बत्तासे, मोदक किंवा सप्तधान्य दान दिले जाते. तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात 33 नग ठेवून ते दान करावे. ही 33 संख्या हिंदू धर्मातील 33 कोटी देवांचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. नंबर 17. निरांजन दान. जावयाला चांदीचे किंवा तांब्याचे निरांजन दान केल्याने लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद मिळतो. अनेक जण जावयाला घरी बोलावून 33 दिव्यांनी त्यांचे औक्षण करतात आणि गोडधोड जेवण खाऊ घालतात, ज्यामुळे सासर आणि माहेर या दोन्ही घराण्यांमध्ये आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण टिकून राहते. तर मित्रांनो, असा हा दर 3 वर्षांनी येणारा पुरुषोत्तम मास तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येऊ. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना या पुण्यकाळात लाभ घेता येईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.